हवेली तालुक्याचे युवा नेते छत्रपती संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश बडदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेतून मिळणारा निधी द हिंदू फाउंडेशनला देण्यात येणार आहे। हवेली तालुक्याचे युवा नेते छत्रपती संभाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश बडदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे आयोजन नक्षत्र डान्स अकॅडमी कडून करण्यात आले होते। या कार्यक्रमातून प्राप्त होणारा निधी द हिंदू फाउंडेशनला दान करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश बडदे यांनी सांगितली आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे फायनल या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे। ग्रामीण भागातल्या मुलांना वाव मिळण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त भरवलेला आहे। ही स्पर्धा अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 2 डिसेंबरला पार पडली होती। या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक जय हनुमान क्लासला मिळाला, तर 14 वर्षीय खालील वयोगटात पहिले पारितोषिक कुशी माळी जळगाव यांनी मिळवले आहे। यावेळी हनुमंत तुपे, अविनाश काभाडे, जगन्नाथ लडकत आणि आदी मान्यवर उपस्थित होते। नक्षत्र डान्स अकॅडमी आणि अविनाश बडदे मित्र परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे आणि त्याची अंतिम फेरी आज या ठिकाणी संपन्न होते। मी सुरुवातीला आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त करतो। अविनाशला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की ग्रामीण भागातल्या मुलांना अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध होणं ही कलाकारांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। कारण शहरी भागातील मुलांना अशा प्रकारचं स्टेज सातत्याने उपलब्ध होत असतं, तज्ञांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना मिळत असतं, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध होणं ही त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून या माध्यमातून आपल्यातील कलागुणांना निश्चितपणानं वाव मिळालेलं स्पर्धकांना त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आमचे मित्र मोहन कुमार असतील आणि नक्षत्र डान्स अकॅडमीच्या सर्व त्या ठिकाणी आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो।